हा आहे चाफे कळी उकडीचा मोदक। अतिशय सुबक 21 कळीचा मोदक आपण बघतोय। हा एका चमच्याने बनवलेला मोदक आहे। ना साच्याची गरज ना कळ्या पाडायची गरज। तर अतिशय सुंदर सुबक असा हा मोदक झालाय। अमृताज विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आणि आता आपण मोदकांची सिरीज सुरू करतोय। तर तत्पूर्वी आपण हा पहिला मोदक जो आहे तर हा चाफे कळी उकडीचा मोदक बघतोय। अतिशय सुंदर अशा 21 कळ्या झाल्या आहेत। या ठिकाणी 1 वाटी पिठी घेतली आणि अर्धा चमचा आपण साबुदाण्याचं पीठ घेतलंय, थोडं मीठ। आता या ठिकाणी खोबऱ्याची खवणी प्रत्येकाकडे असेल असं नाही, नारळाची। तर आपण जर साल कटरने साल काढली तर ती जास्त वेस्ट होते, म्हणून मग अशी थोडी बारीक ज्या किसण्या असतात तर त्या थोड्या धारदार असतात। तर त्या किसणीच्या साहाय्याने आपल्याला वरची साल जी आहे ना नारळाची ती अशी काढून घ्यायची आहे। ही काढल्याने काय होतं, आपला जो खव तयार होतो ना तो अतिशय पांढरा शुभ्र आणि छान खव तयार होतो। तर बघा, हे पूर्ण खोबरं असं खवून घेतलं आहे आणि वरची साल काढून घेतली आहे। तर आता ही साल आपण बाजूला करून घेणार आहोत। तुम्हाला जर हिला टाकायची नसेल तर तुम्ही एखाद्या भाजीत याचा वापर करू शकतात, लसणाच्या चटणीसोबत। या ठिकाणी ज्या वाटीने आपण उकड घेण्यासाठी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेतो आहे। तर 2 वाटी पाणी ह्या ठिकाणी घेतलं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला थोडी उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। अर्धा कप दूध टाकलेलं आहे, म्हणजेच अर्धी वाटी दूध। हे दूध गोड आहे, याच्यात थोडी तुम्ही चिमूटभर साखरही टाकून घेऊ शकतात। आणि आता आपण हे जे पिठं घेतले आहेत ना तर हे कोरडेच आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहेत। साबुदाणा पीठ आपण याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे 1 वाटी तांदळाच्या पिठीला। आता याच्यामध्येच आपल्याला मीठ जे घेतले चिमूटभर चवीसाठी पारीला, तर ते मीठ याच्यात मिक्स करून घेतले। दुधात ऑलरेडी आपण साखर होती म्हणून साखर टाकली नाही, पण तेवढ्या याच्यासाठी तुम्ही अर्धा चमचा साखर टाकून घेऊ शकतात। पीठ आपलं मिक्स झालं आहे। आता हे खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले आणि जसा खवणीने आपण खवतो ना तसा पल्स मोडवर हा खोबऱ्याचा खव आपण करून घेतला आहे। 1 वाटी खव आहे, त्याच्यासाठी अर्धी वाटी आपण गूळ घेतला आहे। आता या ठिकाणी उकळी आलेली आहे पाण्याला, तर आपण त्याच्यामध्ये हळूहळू करून पीठ आपण टाकून घेणार आहोत। एकदम पीठ टाकलं तर खालून गच्च गोळा तयार होतो, म्हणून अलगद अलगद आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि लाटण्याच्या साह्याने किंवा मग रवईच्या दांड्याने आपल्याला हे पीठ छानपैकी फेटून घ्यायचं, म्हणजे त्याची खिशी घेऊन घ्यायची आहे। आणि असं घेतल्याच्या नंतर ओली कोरडी आपल्याला पिठी ठेवायची नाही। ओली कोरडी पिठी ठेवली तर तो मोदक जो आहे तो 2 तासानंतर आपला कडक होतो। म्हणून आता ह्या पद्धतीने आपण याची उकड काढून घेतली। गरम असताना हा गोळा असा झाला आहे, तर गार असल्यावर तो मऊ लुसलुशीत झाला पाहिजे। याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत। पाणी एका साईडला गरम करायला ठेवलं आहे, अगदी चुळभर पाणी आपण याच्या बुडाशी टाकून घेणार आहोत। ह्या पद्धतीने उकड आपली घेतली गेलेली आहे, परंतु प्रॉपर वाफ येण्यासाठी म्हणून आता आपण याच्यामध्ये थोडं चुळभर पाणी बुडाशी टाकून घेतलं आहे, जेणेकरून ह्या उकडमध्ये ते पाणी छान मुरेल आणि असं लोण्यासारखं आपलं पीठ तयार होईल। तर ही उकड झाली, याच्यावर आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत आणि अगदी 10 मिनटं याला आता उघडायचं नाही आहे, झाकण प्रॉपर ठेवायचं आहे। 10 मिनटं याला हात लावायचा नाही, तोवर आपण सारण तयार करून घेतो आहे। तर थेंबर अगदी तूप टाकलं आहे कढईमध्ये आणि अर्धा चमचा खसखस घेतली आहे। खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस जर भाजून घेतली ना तर तिच्यामधला जो कडवटपणा असतो तो कडवटपणा कमी व्हायला मदत होते। आणि आता आपण हा खोबऱ्याचा खव जो आहे मिक्सरला पल्स मोडवर काढून घेतला आहे। असं वाटतं की आपण ते खोबरं खवून घेतलं आहे, परंतु मिक्सरमध्येही छान होतं जर व्यवस्थित पल्स मोडवर आपण जर काढलं तर त्यालाही आपण एक अर्धा मिनटं भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यातला कच्चापणा जो आहे तो कमी होतो। आणि भाजल्याच्या नंतर मग आपल्याला गूळ घालायचा आहे। तर अशा प्रकारे आपण गुळाचं पण या ठिकाणी पाणी होतं आणि व्यवस्थित आपलं सारण तयार होतं। तुम्ही जर थोडं चुळभर पाणी टाकून घेतलं आणि मग हे सारण शिजवलं तरी चालतं, परंतु असं केलं ना तर मग मोदकामध्ये जेव्हा वाफ घेतो ना तर तेव्हा पाणी पाणी सारणाचं होत नाही आणि मग खाताना असे थेंब थेंब सारणातून गळत नाही। म्हणून पाणी न टाकता असंच आपल्याला हे जे सारण आहे तर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने सुंठ वेलचीची पण पूड टाकून घेतली, शेवटी टाकायची, म्हणजे तो फ्लेवर जो आहे तो त्याच्यामध्ये तसाचा तसा राहतो मोदक खाईपर्यंत। तर अशा प्रकारे आपलं सारणही रेडी आहे। आणि आता
उकड जी आहे तर ती ह्या ठिकाणी आपण मळून घेत आहोत. ह्या ठिकाणी असं काटवळ असेल किंवा मग जड बुडाचं भांडं असेल तर त्याच्यात ती व्यवस्थित रगडली जायला पाहिजे. आपण आधी थोडं गोळा घेतो आहे आणि नंतर आपण ती झाकून पुढच्या याला पण ती मळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने गरम आपण पोळ्या शेकायचा ठोकळा असतो ना त्याच्याने आधी थोडी मळून घ्यायची आहे आणि नंतर मात्र अशा पद्धतीने तिला मळायची. आणि आता ही जी ट्रिक आहे तर हा आहे मुंदवळा. तर हे जे मुंद आहे तर हे 2 नंबर असलेलं मुंदळ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला छोटा अगदी आपण पुरी करतो ना छोटी तेवढा गोळा आपण आणि हा उकडचा गोळा म्हणा पिठीचा गोळा म्हणा तर तो असा आपल्याला ही जी पारी आहे ना तर ही अशी गोल गोल फिरवून घ्यायची. म्हणजे काय होतं याच्यामध्ये जर आपण पारी घडवली ना तर पारी किती जाड बारीक आहे तर ते आपल्याला लगेच कळतं. आणि वर आपण जर जाड असेल थोडी पारी ना तर वरती घडत घडत यायचं आहे आणि वेस्ट भाग वरचा जो भाग आहे तो आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने सारण भरायचं आहे. सारण भरून झाल्यावर अलगद अलगद आपल्याला आपल्या बोटाने आणि अंगठ्याच्या साह्याने त्याला चिमटी घेऊन असं गोल 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 छान मोदक फिरवायचा आहे. मोदक असा गोल गोल फिरवताना अतिशय छान असा मोदकाचा आकार तयार होतो. आणि ह्या पद्धतीने थोडंसंच पाण्याचा हात लावून त्याच्या बाजू आहेत कडा आहेत त्या एकजीव करायच्या आणि चिपकवून घ्यायच्या अशा पद्धतीने. तर बघा किती सुंदर असा मोदक आपला तयार आहे. आणि ही जी आहे तर ही टूथपिक आहे. या टूथपिकच्या साह्याने थोड्या कळ्या आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर आपण दाबून घेतलं तर मोदकाच्या ज्या कळ्या आहेत ना त्या सुरेख दिसतात आणि असा कळसासारखा सुंदर असा मोदक दिसतो. बघा किती छान मोदक आपला झाला आहे. तर अशा पद्धतीने सगळेच मोदक आपण करून घेत आहोत. ह्या ठिकाणी 12 ते 13 मोदक झालेत. अतिशय सुरेख आणि अशा सुंदर कळीचे मोदक आपले तयार आहेत. आणि ह्या ठिकाणी हळदीची पानं आहेत. तर हळदीची पानं कट करून अंथरुणी घेतली ताटामध्ये आणि पाण्यामध्ये एक एक मोदक आपण डीप करून तो आपण वाफेच्या चाळणीवर ठेवतो आहे. पाणी तिकडे आपण वाफेचं तापायला ठेवलं आहे. आणि आता ही जी आहे तर ही करंजी आहे. म्हणजे मोदक एकटा करू नये, मोदकाची ताई पण त्याच्यासोबत असली पाहिजे. आणि जर करंजी केली तर एक मोदक करावा. म्हणजे भाऊ बहिणीची जोडी जी आहे तर ती अतूट असते असं म्हटलं जातं. म्हणून आपण या ठिकाणी आता मोदक वाफायला ठेवले. 10 मिनटं आपण बघणार नाही आहोत. 10 मिनटांनी आपण उघडणार आहोत. 10 मिनटं झाली आहेत. मीडियम हीटवर आपण उकडून घेतलेले आहेत मोदक. अतिशय सुबक सुरेख चकाकीदार मोदक आपला रेडी आहे. तर याला चकाकी कशामुळे आली आहे सकिंनो तर आपण जे साबुदाण्याची पिठी वापरली आहे आणि दुधाचा वापर केला आहे त्याच्यामुळे मोदक असे चकचकीत आणि छान दिसत आहेत. असा 21 पाकळ्यांचा चाफेकळी मोदक तुम्हीही करून बघा. जर नवशिके असतील मोदकाच्या कळ्या येत नसतील तर या मुंदावळीवर अतिशय सुरेख अशा कळ्या तयार होतात आणि हा मोदक दिसायलाही सुरेख आणि छान दिसतो. तर तुम्हाला हा मोदकाचा प्रकार कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा.